नमस्कार मित्रांनो, तर मारुती सुझुकी फ्रॉन्क्स या गाडीने सध्या CNG व्हेरियंटमध्ये मार्केटमध्ये धुमाकूळ माजवला आहे. तर ते कारण हे आहे की CNG व्हेरियंटमध्ये दोन मॉडेल अवेलेबल आहेत, एक सिग्मा आणि सेकंड म्हणजे डेल्टा. तर आज आपण पाहणार आहोत सिग्मा या मॉडेलचे काही स्पेसिफिकेशन्स अँड की फीचर्स आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे CNG व्हेरियंटला ॲव्हरेज किती आहे, मायलेज. तर कंपनीने जे ॲव्हरेज क्लेम केलं आहे ते आहे 28.4 किलोमीटर प्रति किलो. ठीक आहे. CNG व्हेरियंटमध्ये सध्या मार्केटमध्ये कॉम्पिटिशनला जर पाहिलं तर टाटाची पंच आहे, तसेच होंडाईची एक्स्टर देखील आहे या प्राइस रेंजमध्ये. तर चला तर वन बाय वन सुरुवात करूया. फर्स्ट ऑफ ऑल कलर ऑप्शन काय काय अवेलेबल आहेत फ्रॉन्क्समध्ये. ठीक आहे. तर सर्वात पहिलं म्हणजे व्हाईट कलर, जो की खूप कॉमन आहे आणि मोस्ट ऑफ द लोक व्हाईट कलरला जास्त पसंती देतात. त्यानंतर पुढचा कलर आहे नेक्सा ब्लू, त्यानंतर स्प्लेंडिड सिल्वर. ठीक आहे, हा देखील छान कलर आहे. त्यानंतर रेड कलर आहे. ठीक आहे. त्यानंतर ग्रे कलर आहे जो व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यानंतर पुढचा कलर आहे ब्राऊन. ठीक आहे. तर व्हिडिओमध्ये तुम्ही गाडीचा ओव्हरऑल लुक पाहू शकता. प्राइस रेंज जर पाहायला गेलं तर सुरुवात जी आहे ती 8.46 lakhs पासून या गाडीची सुरुवात होते. यानंतर गाडीचं जे इंजिन आहे ते 1197 cc. त्यानंतर पॉवर 76.43 bhp. ट्रान्समिशन हे मॅन्युअल आहे. ठीक आहे. त्यानंतर मायलेज म्हणजेच गाडीचं ॲव्हरेज किती आहे CNGला, तर 28.51 किलोमीटर पर kg. ठीक आहे. यानंतर सर्वात महत्त्वाचं आणि खूप इम्पॉर्टंट फीचर म्हणजे नंबर ऑफ सिलेंडर्स. ठीक आहे. या गाडीला नंबर ऑफ सिलेंडर्स जे आहेत ते 4 आहेत. यानंतर मॅक्स टॉर्क 98.5 Nm म्हणजेच 4300 RPM आहे. त्यानंतर सिटिंग कॅपॅसिटी जी आहे ती 5 लोकांची आहे, म्हणजे 5 लोक या गाडीमध्ये आरामात बसू शकतात. ठीक आहे. त्यानंतर फ्यूल टँक कॅपॅसिटी 55 लिटर्स. त्यानंतर बॉडी टाईप जी आहे, म्हणजे ही गाडी कोणत्या सेगमेंटमध्ये येते, तर SUV सेगमेंटमध्ये ही गाडी मोडते. आता आपण पाहूयात की सिग्मा व्हेरियंटमध्ये व्हिडिओमध्ये जे तुम्ही मॉडेल पाहतात ते डेल्टा आहे. ठीक आहे. डेल्टा हे CNGमध्ये टॉप व्हेरियंट आहे. त्यानंतर सिग्मा जे आहे त्यामध्ये काय काय फीचर्स आपल्याला भेटणार नाहीत ते आपण पाहूया. ठीक आहे. तर मल्टीफंक्शन स्टिअरिंग व्हील जे आहे ते सिग्मामध्ये नाही आहे. ठीक आहे. त्यानंतर पॉवर ॲडजस्टेबल एक्सटेरियर रिअर, म्हणजेच जे समोरचं आरसा आहे ते ॲडजस्टेबल करण्यासाठी बटन जे असतं ते सिग्मा व्हेरियंटमध्ये नाही आहे, डेल्टामध्ये आहे. ठीक आहे. टच स्क्रीन नाही आहे. ॲटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल जे आहे ते सिग्मामध्ये आहे. ठीक आहे. त्यानंतर इंजिन स्टार्ट स्टॉप बटन हे सिग्मा व्हेरियंटमध्ये नाही आहे. व्हिडिओमध्ये बूट स्पेस तुम्ही पाहू शकता मित्रांनो. बूट स्पेसमध्ये ठीक आहे स्टेपनी आणि CNG स्टोरेज नंतर जागा खूपच कमी आहे. ठीक आहे. त्यानंतर सिग्मा व्हेरियंटमध्ये फ्रंट आणि रिअर पॉवर विंडोज अवेलेबल आहेत. ठीक आहे. व्हील कवर्स अवेलेबल आहे. त्यानंतर पॅसेंजर एअरबॅग आहे, ड्रायव्हर एअरबॅग आहे, पॉवर स्टिअरिंग आहे सिग्मा व्हेरियंटमध्ये, आणि त्यानंतर एअर कंडिशनर सुद्धा आहे. तर डेल्टा व्हेरियंटमध्ये काय काय फॅसिलिटीज अवेलेबल आहेत आपण पाहूयात. तर डेल्टामध्ये 7 इंच टच स्क्रीन आहे आणि 4 स्पीकर साऊंड सिस्टीम देखील डेल्टा व्हेरियंटमध्ये अवेलेबल आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.